श्री स्वामी समर्थ. ओम दत्त चिले. श्री क्षेत्र पैजारवाडी. श्री चिले दत्त महाराज पैजारवाडी कोल्हापूर. कोल्हापूरजवळ पैजारवाडी येथे एक अवतारी पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरू चिले महाराज. ते दत्तात्रयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी पन्हाळा किल्ल्याजवळील जेऊर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रेय बाबा चिले आणि आईचे नाव मंजाबाई असे होते. कोल्हापूर मलकापूर रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे गावाजवळ कोल्हापूरपासून अगदी 25 किलोमीटरवर पैजारवाडी हे गाव आहे. जन्मल्याबरोबर काही काळाने त्यांचे मातृछत्र हरपले. ते मॅट्रिकला होते तेव्हा त्यांचे वडील निर्वतले. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे. या पाटील बाबा समाधीजवळ ते 25 दिवस अनुष्ठान आणि साधना करत बसले होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले. त्यांच्या जीवितकाळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले आहेत. त्यांचे बाह्यवर्तन अत्यंत बुचकळ्यात टाकणारे होते. ते प्रसंगी मद्यपान करीत आणि मांसाहारही करीत. पैजारवाडी येथील गराडे महाराजांच्या समाधीवर ते मदिरेचा अभिषेक करीत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांना लगेच ओळखून येत असे. त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते. जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते. शंकर महाराजांप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे ते काही वेळा अत्यंत अपशब्द बोलत असत, पण त्यांचा उद्देश भक्तांचे पाप जाळणे हाच असे. त्यांच्या लीला विलक्षण होत्या. ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टींबरोबर बोलत असत. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडवले आहे. अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे. ते नेहमी मी दत्त आहे असे म्हणत असत. त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात, विष्णू स्वरूपात, पांडुरंग स्वरूपात दर्शन दिले आहे. त्यांचा पेहराव अतिशय साधा म्हणजेच पांढरा शर्ट आणि विजार असा आहे. ते अनवाणी चालत असत. त्यांचा सतत संचार सुरू असे. प्रसंगी ते 30 ते 40 किलोमीटर अंतर चालत जात असत. सर्व जाती धर्मांचे लोक त्यांचे भक्त आणि शिष्य होते. त्यांच्या भक्तांच्या त्यांनी कठोर परीक्षाही घेतलेल्या आहेत. शंकर महाराजांच्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शनही दिले आहे. पैजारवाडी येथील त्यांच्या समाधीजवळ आता कासवाकृती भव्य मंदिर उभे आहे. तेथे अत्यंत दिव्य वातावरण आहे. तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येते. त्यांना संगीत आणि भजन प्रिय होते. ते भक्तांना अनेकदा चित्रविचित्र गोष्टी करायला सांगत असत. त्याचा अर्थ कुणालाही कळत नसे. त्यामुळे ते संभ्रमात पडत असत. पण त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळल्यावर भक्तांना विलक्षण अनुभूती येत असत. ओम दत्त चिले असा त्यांचा तारक मंत्र आहे. समाजातील गोरगरीब श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त त्यांच्याजवळ येत असत. चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे. सर्वसामान्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे त्यांचे कार्य आहे. आजही श्रद्धाळू भक्तांना त्यांची अनुभूती येते. त्यांचे जीवनकार्य पाहिल्यावर श्री दत्तात्रयांच्या 16 अवतारापैकी लीला विश्वंभर या 6व्या आणि माया मुक्तावधूत या 10व्या तसेच 11व्या अध्यायातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते याची खात्री पटते. जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. समाधी मंदिर पैजारवाडी. श्री चिले महाराज समाधी मंदिर पैजारवाडी. त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना कोणीही करू शकणार नाही. पण जर निष्ठा ठेवून श्रद्धेने त्यांची सेवा केली
तर मात्र प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आचरणाबद्दल, आहारविहाराबद्दल कितीही तर्कवितर्क केले तरीही त्यांचा अवतार दत्तात्रयांचा अवतार होता याची खात्री पटते. पूर्ण ब्रह्मज्ञानी अवतारी पुरुष चारही आश्रमांच्या पलीकडे म्हणजेच ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या आश्रमापलीकडे असतात असे सांगितले जाते. त्याला अत्याश्रमी असेही म्हटले जाते. चिले महाराज अत्याश्रमी अवतारांचे उदाहरण आहेत. त्यांना कोणत्याही आश्रमाचे नियम लागू होत नव्हते. त्यांच्या सर्व कृतीमध्ये गूढ अर्थ भरला होता. त्यांचे जीवनकार्य, लीला आणि चमत्कार त्यांचे अवतारित्वाचे साक्षी आहेत. त्यांचे निर्वाण 7 मे 1986 रोजी पुणे येथे झाले. पण तरी आजही हजारो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येते. ते नेहमी म्हणत असत की आपली बॅटरी चार्ज करायला पाहिजे. श्री दत्तक्षेत्रांना भेट देऊन जणू आपण आपली बॅटरी चार्ज करीत आहोत. पैजारवाडी हे आधुनिक काळातील एक विलक्षण दत्तक्षेत्र आहे. तिथे भक्तनिवास आहे. भक्तनिवास आणि भोजन या सुविधा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा.